हॅलो फ्रेंड्स, तर आज निघालो आहे आम्ही आर-केवर मेन रोडला खरेदी करण्यासाठी. आणि उन्हाची तीव्रता जास्त होती म्हणून आम्ही तिघींनी तोंड बांधलेलं होते. मी, माझी बहीण आणि बहिणीची मुलगी, आम्ही तिघी निघालो आर-केला. आम्ही रिक्षेवर गेलो. त्याच्यानंतर गेल्यानंतर तिथे पहिले आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. तिथे तर खूपच गर्दी होती, पण तरीसुद्धा मंदिरात गेलो, दर्शन घेतलं. तर तुम्हाला सर्वांना माहीतच असेल की या गणपतीला चांदीचा गणपती म्हणून सुद्धा ओळखतात. नाशिककरांना तर माहीतच आहे, पण इतर राहणाऱ्या लोकांना माहीत नसेल त्यांच्यासाठी. त्यानंतर गणपतीचं दर्शन घेतलं आणि आम्ही निघालो मेन रोडकडे. उन्हाची तीव्रता तर खूपच होती. असं वाटत होतं की आता एवढा ऊन आहे, गरम पण होत आहे, म्हणजे याचा अर्थ पाऊस पण होईल असं वाटत होतं. मध्ये थोडा आल्यानंतर इतकी ट्रॅफिक होती की चालायला सुद्धा जागा नव्हती. लोक मध्ये फोर व्हीलर घेऊनच काय येत आहे हेच कळत नाही. मेन रोडला इतकी गर्दी असते, फोर व्हीलरची गरज काय असते. टू व्हीलरवर फिरू शकता किंवा पायी फिरू शकतात. आता हे दुसरं ठिकाण आहे, तिथे पण पुन्हा ट्रॅफिक लागली बघा. म्हणजे चालायला सुद्धा जागा नाही, सगळे थांबले गाडी घेऊन. आज खूप दिवसांनी मेन रोडला आलो आणि ती पण अशी ट्रॅफिक, तर कशी होईल आमची खरेदी. तुम्ही बघताय ना की मी खरेदी कमी आणि चालते जास्त. कुठून चालावं हेच समजत नाही आहे, कुठून रस्ता काढावं हेच समजत नाही आहे. गाड्यांची ट्रॅफिक किती झाली आहे आणि समोरून येणारे व्यक्ती येत आहे. त्याच्यानंतर चालून इतकं थकलो की एक बिसलरी घेतली आणि पाणी घेतलं. आम्ही एका दुकानात थोडा वेळ थांबलो आणि ट्रॅफिक थोडीशी कमी होऊ दिली. आणि मग तिथून आम्ही थोडंसं बाहेर निघालो, शॉपिंग केली. त्यानंतर खरेदी झाल्यानंतर आम्ही आर-केवर आलो आणि तिथे गेलो आम्ही समर्थ ज्यूसमध्ये. जे आपण गेल्यानंतर कोणी विसरत नाही, तिथे गेल्यानंतर ज्यूस घेऊनच आपण घरी जात असतो. तर इथला फेमस ज्यूस आहे पायनॅपल ज्यूस. मला तर खूपच आवडतो आणि कधी कधी मी खास ज्यूस पिण्यासाठी तिथपर्यंत जात असते. ज्यूस वगैरे घेतला आणि आम्ही निघालोय आता घरच्या दिशेने. तर आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.